करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे। औरंगजेबापेक्षा सुद्धा धनंजय मुंडे क्रूर असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय। पोटगीबाबत कोर्टानं धनंजय मुंडेंना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला। दरम्यान 2 लाखाची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडनं देण्याचे आदेश आता कायम ठेवण्यात आलेले आहेत। या संदर्भात बोलत असताना करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलाय। या संदर्भात करुणा मुंडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी जयश्री भिसे यांनी। पाहूयात। तुमच्या बाजूने आता कोर्टाने निकाल दिलेला आहे, काय सांगणार? न्यायाधीश साहेबांचा मी मनापासून आभार मानते। खूप चरणामध्ये नतमस्तक होऊन मी त्यांचे आभार मानते, क्योंकि त्यांनी एक महिलांची जी व्यथा आहे ते खूप चांगली पद्धतीने समजून घेतली आणि त्याच्यावरती त्यांनी निकाल दिलेला आहे। जसं की त्यांनी सांगितलेला लग्नच होता आणि लग्नशिवाय असं 2 मुलं होऊ शकत नाही, इतके दिवस 27 वर्ष कोणी कोणासोबत राहू शकत नाही। आणि धनंजय मुंडेची जे याचिका आहे त्याच्यामध्ये पूर्ण खोटारडेरी बात आहे की जसे मी आमदार झाले नंतर मी जावनकरण होता मुंबईमध्ये, त्यानंतर हे सगळं आमचा मेलमिलाप झालेला आहे, त्यानंतर 2 मुलाबाळा झाले। अरे धनंजय मुंडे पहिल्यांदा आमदार 2010 मध्ये झालेला आहे आणि आमचा मिलन जे आहे 96 पासून आहे, आमचे लग्न 98 पासून आहे आणि 2003 मध्ये आम्ही एक घर खरेदी केला होता। हे सगळी गोष्ट जी आहे त्यांची खोटारडी आहे आणि सत्याची विजय झालेली आहे। या 27 वर्षामध्ये 2 मुलांना जन्म द्यायचा आणि 27 वर्ष त्यांच्यासोबत राहून देखील तुमच्यावर अत्याचार होतोय, काय सांगणार? वाल्मिक कराडनी आणि गुंडा गँगने सगळ्यांनी मिळून खंडणी गँगने हे लोकांनी इतका घाण मर्डर केलेला आहे, क्रूर हत्या असं म्हणताय। अरे औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर लोक आहे हे। औरंगजेबांनी नमक छिडकला होता जखमांवरती, लघवी केली नाही होती। आणि हे लोक चलो दुसरे को तर ठीक आहे, स्वतःची बायकोला औरंगजेबांनी स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकलं होता, स्वतःचे मुलाबाळांना रोडवरती नाही सोडलं होतं। असं घाण कृत्य जे स्वतःची बायकोसोबत करताय आणि आज रोडवरती आणण्याचं काम स्वतःची बायकोला तुम्ही करताय, असं घाण काम त्यांनी नाही केला होता। आणि औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्तीचे लोक आहे हे आणि आमदार मंत्रीपद तो सोडा समाजमध्ये राहण्यासाठी लायक नाही आहे। कॅमेरामन नितीन गोदारेसह जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर करुणा मुंडे यांनी यावेळेस हल्लाबोल केलेला आहे धनंजय मुंडेंवर। औरंगजेबापेक्षा सुद्धा मुंडे क्रूर असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या याचिकेत ज्याही काही गोष्टी लिहिलेल्या त्या धादांत खोट्या असल्याचं सुद्धा यावेळेस करुणा मुंडे यांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेला वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलेलं आहे। मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केलेला आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 एप्रिल रोजी होणार आहे। सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज। तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे। जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच। आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत। जे काही माहिती आहे SIT CID कडं आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत। आणि आता बातमी आहे बीडमधून। सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। धनंजय यांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेस विष्णू साठेसह वाल्मिक कराडला सुद्धा फोन केला होता असं म्हटलेलं आहे। माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका असं म्हणत आरोपी विष्णू साठेला अनेक फोन केले होते। यावर विष्णू साठेनं 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो, अर्ध्या तासात सोडतो असं म्हणत टाळाटाळ केल्याचं धनंजय देशमुखांनी त्यांच्या जबाबात म्हटलेलं आहे। कराडच्या माणसांनी अत्यंत क्रूरपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली आणि यावेळेस धनंजय देशमुख यांनीही त्यांना फोन केला होता। दरम्यान जबाबात काय आपण पाहतोय, संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू साठेला फोन केले होते। भावाला सोडण्यासाठी विष्णू साठेला विनंती केली होती। जवळपास 20हून अधिक फोन त्यांनी केले होते। काही वेळातच तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू साठेनं सांगितलं। माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका अशी विनंती धनंजय देशमुखांनी वारंवार केलेली।
10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो असं म्हणत उत्तरं दिलेली आहेत विष्णू साठेनं. यानंतर बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली. जामीन मंजूर झाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्येच आहे. काल न्यायालयातील कागदपत्रांची वेळेत पूर्तता झाली नाही आणि आज शासकीय सुटी असल्यामुळे त्याची जेलमधनं सुटका होणार नाहीये. उद्या दुपारनंतर कोरटकरची सुटका होण्याची शक्यता आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र अजूनही त्याचा मुक्काम हा जेलमध्येच आहे. आणि आता बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे. देशाच्या प्रगतीसाठी मोदींना पाठबळ दिलं असंही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. आम्ही घेतलाच ना निर्णय. आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. म्हणून आपण त्या ठिकाणी केलं. यानंतर बातमी गृहमंत्री अमित शहांसंदर्भातली. अमित शहा 12 आणि 13 एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी ते जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आणि आता बातमी आहे महामंडळावरील नियुक्त्यांबाबतची मोठी. महामंडळावर लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळेस अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. या संदर्भात महायुतीची बैठक होणार असून या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल. उत्तर भारतीय नेता सुनील शुक्लाने मनसे विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांना फोन लावला. यावर सुनील शुक्ला यांनी कॉन्फरन्स कॉलमध्ये DN नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीकांत यांना देखील कॉन्फरन्सवर घेतलं. तसेच मनसेची धमकी येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र भानुशाली यांनी पोलिसांना थेट विचारलं की नाही ही धमकी आहे का, यावर पोलिसांनी काहीच उत्तर दिलेलं नाहीये. या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय आहे जाणून घेऊयात. श्रीकांत साहेब, सन्माननीय श्रीकांत साहेब, DN नगर पोलीस स्टेशन, मी त्याला धमकी दिली का तुम्ही मला सांगा. तुम्ही ऐकलंय ना सगळे. तुम्ही मला या फोन मध्ये सांगा मी त्याला धमकी दिली का. भानुशाली ऐक जरा. ऐक रे, थांब. तू साहेब बोलतायत ना, थांब. ऐक जरा. थांब रे, साहेब बोलतायत ना, मध्ये बोलायचं नाही. थांब साहेब. श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब, मला सांगा. जंगूर, तू हिंदू विरोधी आहे, समजलं काय? समजलं काय? जेव्हा जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो ना तेव्हा आम्ही थांबतो. हा, तुला मान दिला. अरे मान बिन नाही, तू मान नाही दिलाय. तुझा अवकाश पण नाही. अरे तुझी कसली अवकाश आहे रे? झिंगूर 300 मतं घेऊन आलास. तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय? 300 मतं घेऊन आला, उत्तर भारतीयांचा मसीहा झाला. तुला फेमस करायचं ना, हे ग्रुपवर टाकायचं. अरे मी 100% आता मी काय म्हणतोय, आता मला अशी कुठली इच्छा नव्हती. मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू परप्रांतीय आहेस ना तसं मी गुजराती आहे. ऐक पहिला. अरे ऐक रे, तसा मी पण गुजराती आहे. तू ऐक जरा. मी गुजराती आहे पण मला राज ठाकरे साहेब समजतात. समजलं ना? ते मराठी माणसांसाठी बोलतात, ते हिंदुत्वासाठी बोलतात. आणि यानंतर अतिशय संतापजनक बातमी समोर येते पुण्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जवळपास 30 कोटींचा निधी जो गरीब रुग्णांसाठीचा होता तो वापरलाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीने दिलेल्या अहवालामध्ये गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
तर राज्यामध्ये जवळपास 486 धर्मादाय रुग्णालय आहेत. गरिबांना चांगल्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड्स आरक्षित असतात. निर्धन गरीब रुग्णांसाठी 20% बेड्स राखीव ठेवणं हे बंधनकारक आहे. वार्षिक उत्पन्न 1,80,000 पर्यंत असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. वार्षिक उत्पन्न 1,80,000 ते 3,60,000 पर्यंत असेल अशा रुग्णांना 50% सवलत उपचारांमध्ये मिळते. तर दीनानाथ रुग्णालयाचे एकामागे एक कारनामे समोर येत असताना हे रुग्णालय दोषी ठरलंय. आणि होय, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारसही करण्यात आलेली आहे. रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये उपचार केले गेले नाहीत, धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा नियमांचा भंग केला गेला असा ठपका चौकशी समितीनं ठेवलेला आहे. तर रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना सुद्धा दाखल करून घेतलं नव्हतं. धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन करण्यात आलं नाही. रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये उपचार केले गेले नाहीत, त्यामुळे रुग्णाचा नंतर मृत्यू झाला. धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस आता करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे तुळजापुरातून. तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. या पुजाऱ्यांना मंदिरामध्ये कायमस्वरूपी प्रवेशबंदीची कारवाई केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतलाय. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली असून आतापर्यंत 80 जणांना चौकशीच्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. बातमी नवी मुंबईतून. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लॅम्बोर्गिनीचा थरार पाहायला मिळालेला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. जगप्रसिद्ध ब्रिटिश मोटर मासिक ऑटो कारनं ही चाचणी आयोजित केली होती. ही चाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच पार पडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे विमानतळावरच्या धावपट्टीवरील काम अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. In a Lamborghini Revuelto, it doesn't get better than this. In a Lamborghini Revuelto. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. अकोल्यामध्ये काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलेलं आहे. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि मधापुरी गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे. पुणे शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे. खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पाणशेत, खडकवासला आणि टेमघर या 4 धरणांमधून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या 40% पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नाही. कराड तालुक्यातील कृष्णा काठावरती 19 गावांमधील सांडपाणी कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी अशी 52 ठिकाणं आहेत. त्यातील सुमारे 5,05,376 लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया करण्याचं नियोजन पंचायत समितीमार्फत केलं जाणार आहे. अहिल्यानगरमध्ये डोंगराळ भागातील गावांना पाणी टंचाई जाणवते. संगमनेर तालुक्यातील 23,000 लोकसंख्येला 10 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. एप्रिलच्या सुरुवातीला टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. जिल्ह्यातील 60 गावं, 44 वाड्या वस्त्यांवर नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे. पाणी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलेले आहे. एकीकडे उमरगा शहराला 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. ऐन उन्हाळ्यामध्ये पाईपलाईन फुटल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. नंदुरबारमधील नवापूर शहरामध्ये दूषित पाण्यामुळे तापाची साथ पसरलेली आहे. शहरातील एका गल्लीमध्ये तर 14 ते 15 रुग्णांची नोंद झालेली आहे.
त्यामुळे प्रशासनाने सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. जुन्नर नगर परिषदेकडून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जातोय. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे पाणी टंचाईचं संकट असताना नगर परिषदेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. पुण्यातील धायरीमध्ये बेकायदा नळ जोडणीवर हातोडा मारण्यात आलेला आहे. पाणी पुरवठा विभागाने धडक मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा विभागानं पोलीस बंदोबस्तामध्ये धायरी महादेव मंदिर ते धनगर वस्तीपर्यंत तब्बल 60 बेकायदा नळ जोडणीवर हातोडा फिरवत नळ कनेक्शन बंद केलेलं आहे. यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने अर्थात उद्या रात्री 12 वाजता बच्चू कडू त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार आंदोलन करणार आहे. कृषी मंत्र्यांच्या घरावर प्रहार मशाल मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे. बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, 1949चा कायदा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं. शेकडो भीम अनुयायी बुलढाण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी मोर्चा काढलेला आहे. शिर्डीत काही दिवसांपूर्वी भिक्षेकरी ताब्यात घेतलेल्या 4 जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. संतप्त नातेवाईकांनी 2 जणांचे मृतदेह अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून आमची माणसं परत द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळेस केलेली आहे. हिंगोलीमध्ये काल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा होता. या दरम्यान अचानक व्यासपीठावर जाण्यासाठी उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. दरम्यान मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सागरी तळ स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे. समुद्राच्या जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 360 किलो अविघटनशील सागरी कचऱ्याची साफसफाई करण्यात आलेली आहे. घातक ठरणारी जाळी, प्लास्टिकच्या बाटल्या समुद्र तळातून स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून काढत समुद्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. चैत्र यात्रेनंतर पंढरपूर शहरासह चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. यामध्ये सुमारे 10 टन ओला आणि सुका कचरा गोळा करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या वणी सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. मंदिर प्रशासन किंवा पोलिसांकडनं गडावर गर्दीचं नियोजन करण्यात आलेलं नाही आणि त्याचमुळे लहान मुलं वयोवृद्धांचे प्रचंड हाल झाले. नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे. चैत्र यात्रेनिमित्त सप्तशृंगीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार इथं लक्षात आलेला आहे. साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांची रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांना दणका दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2, संभाजीनगरमधील 1 अशा 15 कारखान्यांना थकबाकी वसुलीची नोटीस दिलेली आहे. FRPची रक्कम न दिल्यामुळे नोटीस काढण्यात आलेली आहे. पंढरपूरच्या माढ्यामध्ये ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागलेली. यावेळेस या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झालेले. रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारलाय. रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे.
आणि आता बातमी आहे मुलांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची. इंस्टाग्रामवर असलेल्या 16 वर्षांखालील मुलांवर लाईव्ह करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मेटानं हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम लागू झालेत. काय आहेत नवे नियम पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्यांना झटका. सोळा वर्षाखालील मुलांना लाईव्ह बंदी. सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांवर निर्बंध. सोळा वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इंस्टाग्रामवर आता थेट लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. तसंच नग्नतेशी संबंधित कंटेंट त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही. फेसबुक, इंस्टाग्रामची कंपनी असलेल्या मेटानं 18 वर्षाखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतूनं हे बदल केले. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इथं हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत. या व्यतिरिक्त मेटानं सुरक्षेसंदर्भात काही उपाय योजलेले आहेत, ते देखील पाहूया. सोशल मीडिया अकाउंट खासगी ठेवणं, अनोळखी लोकांकडून येणारे संदेश ब्लॉक करणं, हिंसक आणि संवेदनशील दृश्य नियंत्रित करणं, 60 मिनिटांनंतर ॲप बंद करण्याची आठवण करून देणं, रात्रीच्या वेळेस नोटिफिकेशन थांबवण्यासारखी पावलं उचलण्यात येणार आहेत. त्यांचा अभ्यासावरती परिणाम होतो आहे आणि त्यांना हे वय इतकं लहान आहे की त्यांना पुढे जाऊन त्याचा काय दुष्परिणाम होणार आहे याची त्यांना जाण नाही आहे. तर निश्चितच आपल्या गव्हर्नमेंटनी हा कायदा आपल्या इथे लवकरात लवकर लागू करावा, जेणेकरून मुलांचं मोबाईलचं प्रमाण, खेळण्याचं प्रमाण, हाताळण्याचं प्रमाण कमी होईल आहे. यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की 16 वर्षाखालील, तर हे 16 वर्षाखालील तो बालक आहे हे ठरवण्यासाठी ही समाज माध्यमं कुठली पद्धती अवलंबणार आहे हे कळणं जास्ती जरुरी आहे. हे यांनी अजून याचा खुलासा केलेला नाही आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अज्ञात व्यक्तींकडून होणारे कमेंट्स किंवा अनुचित वर्तन यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इंस्टाग्रामचा हा निर्णय काहींसाठी कठोर वाटत असला तरी मुलांच्या सुरक्षेसाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज,